लाडक्या बहिणीच्या खात्यात आज होणार पैशांचा पाऊस। 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता देण्याचा निर्णय घेतला। आता लगेच निवडणुका होणार आहे, त्यामुळेच लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारने 2 हप्ते एकत्रित देण्याचा आदेश दिलेला आहे। आता 17वा आणि 18वा हप्ता असे एकत्रित 3000 रुपये जमा होणार। पहिल्या 12 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेली आहे, ज्याकरता 811 कोटीचा निधी हा बँकांना दिला आहे, ज्यामुळे हे वितरण आज थोड्याच वेळात सुरू होणार आहे। आता ज्या लाडक्या बहिणीला ऑक्टोबरचा हप्ता मिळाला आहे, त्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकत्रित हप्त्यात 3000 रुपयाचा जमा होणार। लाडक्या बहिणी आता डबल खुश होणार आहे, कारण की स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी 2 ते एकत्रित देण्याची अधिकृत माहिती दिलेली आहे। 2 हप्ते एकत्रित द्यायचे असल्यामुळे पैशांचं वितरण हे अतिशय वेगळ्या पद्धतीने होणार आहे, ज्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे जमा होणार नाहीत, कारण की नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या एकत्रित हप्त्यासाठी ही केवायसीचा एक नवा कडक नियम लागू केला आहे। आता ज्या बहिणी केवायसी केली आहे त्यांना पैसे मिळणार नाही। केवायसीच्या या नव्या नियमानुसार 1.5 कोटीहून अधिक महिला अपात्र झालेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही केवायसी केली असेल तर तुमचा लाभ आता इथून पुढे बंद होणार। तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 1500 रुपये अजिबात मिळणार नाही। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला। 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दररोज 12 जिल्ह्यात 3000 रुपये टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, पण केवायसी केलेल्या बहिणींना 1ही रुपया दिला जाणार नाही, अशी माहिती मंत्रिमंडळ बैठकीतून आली। कालपर्यंत फक्त 80 लाख महिलांची केवायसी पूर्ण झालेली आहे। 50% अधिक महिलांची केवायसी अद्याप बाकी आहे, पण सरकारच्या निर्णयामुळे ज्यांची केवायसी झाली आहे त्यांनाही आता पैसे मिळणार नाहीत, कारण एका गंभीर चुकीमुळे महिलांच्या निष्काळजीपणामुळे महिला आता अपात्र होणार। 1.5 कोटीपेक्षा जास्त महिला अपात्र होणार आहेत। सरकारने सगळ्या लाडक्या बहिणीला एक गंभीर अशी सूचना दिलेली आहे। आता जर तुम्हाला 3000 रुपये पाहिजे असतील तर तुम्ही एक काम अर्जंट करा, अशी सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। आता जर तुम्हाला योजनेमध्ये पात्र व्हायचं असेल, तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही ही चूक दुरुस्त करा। तुम्ही केवायसी केली जरी असेल किंवा नाही केली असेल तरी देखील तुमचे पैसे आता कायमस्वरूपी बंद होणार। नोव्हेंबरचा हप्ता तर मिळणारच नाही, डिसेंबरचा हप्ता तर मिळणारच नाही, पण इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा 1ही रुपयात ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण आता संपलेले आहे, ज्यामुळे सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या एकत्रित हप्त्याचे वितरण सुरू केले आहे, ज्याच्या पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे। यासाठी 811 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला गेला। आता कोणत्या 12 जिल्ह्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता जमा होणार याची यादी आलेली आहे। ती यादी पुढे लगेच वाचून दाखवणार, कारण की सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत सगळ्या भगिनींना पैसे दिले जात होते। पहा, निवडणुका जवळ येणार होत्या, निवडणुका आता सुरू होणार आहेत, मतदान त्या ठिकाणी आता होणार आहे। पहा, 8-15 दिवसांमध्ये मतदान होणार। आता मतदानासाठी सगळ्या भगिनींना पैसे दिले, पण लक्षात घ्या, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आता अगदी काटेकोरपणे दिला जातोय, त्यामुळे सगळ्या भगिनींना सरसकट लाभ मिळणार नाही। त्यातल्या त्यात 8 अशा बँका आहेत की ज्या सरकारने सांगितले की ज्यामध्ये जवळपास 80 लाख महिलांचे खाते आहेत, तर ह्या बँकांचे खाते त्या ठिकाणी बंद करण्यात येणार, ज्यामुळे लाडक्या ह्या भगिनी अपात्र होणार आहेत। काल आलेल्या यादीनुसार 1.5 कोटी महिला आता अपात्र होण्याच्या अगदी उंबरठ्यावर आहे, अशी बातमी तुम्ही सुरुवातीला बघितली असेल। आता फक्त तुम्ही ही सूचना आचरणात आणायची आहे। हा नियम जर लक्षात घेतला नाही, हा नियम जर पाळला नाही, तर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तर मिळणारच नाही, पण इथून पुढे सगळे पैसे बंद होऊ शकतात। पहा, सरकारने वेळोवेळी सांगितलं होतं की केवायसी करताना चुका करू नका, केवायसी लवकरात लवकर करून घ्या, पण महिलांनी याकडे दुर्लक्ष केलंय। घाईगडबडीमध्ये केवायसी करताना चुका झालेल्या आहेत। काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सगळ्या भगिनींचे केवायसी केलेल्यांचे सगळ्यांचे खाते तपासून पाहिले, त्यामध्ये एक अशी चूक सापडली जी सामान्य चूक आहे, ज्यामुळे त्या 80 लाखांपैकी 50 लाख महिला अपात्र होऊ शकतात आणि एकूण 1.5 कोटी महिला अपात्र होणार आहेत। त्याचबरोबर बैठकीत असाही निर्णय झाला की ज्या महिलांनी पोस्टात खातं उघडलं होतं, ज्या महिलांनी स्टेट बँकेत खातं उघडलं होतं, त्यांचाही देखील एक महत्त्वाचा अडथळा त्या ठिकाणी समोर आलेला। त्यामुळे तुमचं पोस्टात खातं असेल किंवा स्टेट बँकेत खातं तुम्ही उघडलं असेल तर तुम्ही ही माहिती लक्षपूर्वक ऐका, कारण की पहिल्या 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। या 12 जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आता लगेच वितरित होणार। पहा, आता निवडणूक येणार आहे, मतदान तुम्हाला लगेच करायचं आहे 8-10 दिवसांमध्ये, त्याच्यामुळे सरकारने लवकरात लवकर भगिनींना पैसे देण्याचं ठरवलंय। फक्त ही चूक करू नका, ही चूक जर केली असेल तर सुधारण्यासाठी 2 दिवसांचा अवकाश दिलाय। बघा, 2 दिवसांमध्ये ज्या भगिनी केवायसीतली चूक सुधारतील त्यांनाच आता पैसे त्या ठिकाणी मिळतील, अन्यथा लाभ बंद होणार। ही माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। पहा, जरी तुम्ही ई केवायसी केली असेल, तुम्हाला वाटत असेल आपण ई केवायसी केली, आता आपल्याला काहीच समस्या नाही, कारण की सरकारने स्पष्ट सांगितले की ज्या भगिनींनी केवायसी केली आहे, म्हणजे जवळपास 80 लाख महिलांनी केवायसी केलेली आहे, त्या
यापैकी 50 लाख भगिनींनी केवायसी करताना एक मोठी चूक केली आहे आणि या चुकीमुळे त्या सर्व महिलांचे पैसे आता बंद होणार. म्हणजे केवायसी केली असली तरी देखील पैसे बंद होणार. सरकारने त्वरित सांगितले की केवायसी मध्ये केलेली चूक जर तुम्ही सुधारली तर तुमचे पैसे सुरू राहतील. लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे. त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता त्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे. जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत. त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत. अजून 11,000 कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले तेही आता येत्या 2 ते 3 दिवसात रिलीज होणार आहेत आणि तेही खात्यामध्ये जातील आणि अजून 1,500 कोटीची आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे. त्यामुळे आमच्या खात्यामध्ये पैसे जाणं हे महत्वाचं आहे. ते आम्ही जाणं सुरू केलेलं आहे आणि माझा अंदाज आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसात 90% खात्यात हे पैसे पोचून जातील. 10% कदाचित अनेक वेळा आम्हाला अनुभव आहे, खात्याच्या अडचणी असतात त्या जाऊन सोडवाव्या लागतात, मल्टिपल खाती असतात, अशा प्रकारच्या गोष्टी असतात. त्यामुळे तेही आम्ही त्यांचेही जे बाकी 10% आहेत त्यांचेही आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू आणि फॉर्च्युनेटली याला कुठली आचारसंहिता नसते. त्यामुळे आचारसंहिता लागली तरी ही मदत त्यांच्या खात्यामध्ये जाऊ शकते. 2 महिन्यापूर्वी 18 नोव्हेंबर पर्यंत ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये सर्वच आपल्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्या माता भगिनींना आम्ही त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या. त्यानुसार जवळपास 1,20,00,000पेक्षा अधिक महिलांची ई-केवायसीची प्रक्रिया 100% पूर्ण झालेली आहे आणि 50 लाखापेक्षा अधिक अशा महिला आहेत ज्यांची साधारणपणे 60-70% ही जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. मधल्या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल, पूर परिस्थिती असेल, ई-केवायसीसाठी त्या ठिकाणी अधिकची मुदतीतून त्यांना ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येईल. या व्यतिरिक्त ज्यांचे पतीचं निधन झालेलं आहे, वडिलांचंही निधन झालेलं आहे, अशांकडे जे सर्टिफिकेट नाही आहेत म्हणजे अशांकडे त्यांचे जे डॉक्युमेंट्स नाही आहेत, त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिवोर्सचे न्यायालयांच्या जे काही डिवोर्सचे सर्टिफिकेट्स असतात, अवकाळी पाऊस असेल म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो पाऊस सुरू झालेला आहे तो साधारणपर्यंत जवळपास 5 ते 10 नोव्हेंबर पर्यंत पाऊस सुरू होता. बऱ्याचशा ठिकाणी पुराची परिस्थिती सुद्धा होती, अतिवृष्टी सुद्धा झाली आणि त्या ठिकाणी महिलांचे काही असणारे जे कागदपत्र असतात, काही दाखले असतात तर ते त्यांना म्हणजे पुराच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तिथं काही भरपूरशा लाभार्थ्यांनी गमावलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या एकल महिला आहेत म्हणजे ज्यांचे वडील वारलेले आहेत पण डिवोर्स झालेला आहे किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी आहेत तर त्याच्यामध्ये विनंती होती, सूचना होती. मधल्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आदरणीय दादांच्याकडे सुद्धा त्या संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि 31 डिसेंबर पर्यंत आपण ई-केवायसी करण्याची मुदत ही वाढवत आहोत.